तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच पाटील ट्रेडरने तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तो व्हिडिओ खूप नॉलेजेबल असणार आहे तुमच्यासाठी. आणि या व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंग टू एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणतं पण डाऊट नाही येईल. तर आजचा आपला टॉपिक राहणार आहे की हाऊ टू डिपॉझिट अँड विथड्रॉल इन कोटेक्स. कोटेक्समध्ये मला बरेचसे लोक बोलतात की दादा डिपॉझिट आणि विथड्रॉल कसं करायचं, कधी कधी त्यांना काही इश्यूज होऊन जातात किंवा प्रॉब्लेम्स फेस होऊन जातात. तर आज आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार की आपल्याला डिपॉझिट कसे करायचे आहे मनी आणि कशा थ्रू करायचे आणि विथड्रॉल कसं घ्यायचं आहे. चला आज तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. लेट्स गो. तर आता मी माझ्या डिव्हाइसमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करतायत. माझा एडिटर तुम्हाला दाखवणार तिथे की स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये आपण काय काय करताय, कसं डिपॉझिट करताय, कसं विथड्रॉल घेताय. तर आता मी माझ्या डिव्हाइसमध्ये एक ब्राउझर ओपन करणार, त्याच्यात मी आपला कोटेक्स टाईप करणार, त्याने करून माझी आय डी लॉग इन होऊन जाणार डायरेक्टली, कारण की माझा आय डी पहिलेच लॉग इन होती. आणि तसंच तुम्हाला पण आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला आय डी लॉग इन करायची आहे. तिथे कोटेक्स माझा तसं लॉग इन झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी इथे तुम्हाला सांगणार की डिपॉझिट आणि विथड्रॉल कसं करायचं, काय वेज असणार आपल्याकडे डिपॉझिट आणि विथड्रॉलसाठी. चला तर आता हे बघून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता आपलं हे कोटेक्स चालू झालेलं आहे, आपलं कोटेक्स ॲप्लिकेशन चालू झालेली आहे. आता सर्वात आधी आपण डिपॉझिट बघणार. डिपॉझिट कसं करायचं, इथे वर दिली आहे एक ऑप्शनवर डिपॉझिट आहे लिहून, त्यानंतर तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक करायचं आहे आपल्याला. तर आपल्याकडे क्रिप्टोकरन्सीजचे खूप सारे मेथड्स आहे, खूप सारे पेमेंट्स मेथड्स आहेत, जेणेकरून आपण पेमेंट करू शकतो, डिपॉझिट करू शकतो आपल्या अकाउंटमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता USDT TRC20, USDT ERC20, USDC, बायनान्स पे, USDT, लिटकॉइन, ट्रॉन, डॅश, बिटकॉइन, असे बरेचसे आपल्याकडे मेथड्स आहेत क्रिप्टोकरन्सीजमध्ये, जेणेकरून आपण डिपॉझिट करू शकतो. आणि जर तुम्हाला नेट बँकिंग किंवा पेमेंट्स करायचं असेल तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे नेट बँकिंग आणि UPI थ्रू पण तुम्ही डिपॉझिट करू शकतात. माझं तर इतकं म्हणणं आहे की तुम्हाला जर डिपॉझिट करायचं असेल अकाउंटमध्ये तर तुम्ही कमीत कमी आपला अमाऊंट डिपॉझिट करू शकता UPI थ्रू तुम्ही कमीत कमी डिपॉझिट करू शकता अकाउंटमध्ये आपलं अमाऊंट. जसं मी आता UPI इथे सिलेक्ट करताय, बरेचसे जे बिगिनर्स असतात त्यांना UPI थ्रू इझी जातात. तर जर मी इथे आपला अमाऊंट सिलेक्ट करणार, इथे नाव सिलेक्ट करणार, इथे फोन नंबर टाकणार, इथे माझा UPI नंबर गुगल पेवरून कॉपी करून पेस्ट करणार. त्यानंतर मी माझा इथे आधार कार्ड नंबर टाकणार, त्यानंतर मी डिपॉझिट करणार. ठीक आहे. डिपॉझिट झाल्यानंतर ते मला एक QR कोड सेंड करेल, तिथे जाऊन मला पेमेंट करायचं आहे आणि माझा UTR नंबर मला तिथे कॉपी करून सेंड करायचा आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतर थोड्याच वेळात माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स येऊन जाणार आणि त्यानंतर मी आपल्याला ट्रेडिंग स्टार्ट करू शकणार. जर तुम्हाला पण माझे पर्सनल ट्रेड्स हवे असेल बायनरीमध्ये तर तुम्ही माझे ट्रेड्स कॉपी करू शकता. मी तिथे तुम्हाला सांगेल थोड्याच वेळात की माझे ट्रेड्स कुठे मी देतो, काय देतो, कसे देतो. शॉर्ट आपले ट्रेड्स विन जातात, ते पूर्ण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार. तर आता बघूया की आपल्याला विथड्रॉल कसं घ्यायचं आहे. जर तुम्ही डिपॉझिट UPI थ्रू केला आहे तर तुम्हाला विथड्रॉल पण UPI थ्रूच भेटणार. तुम्ही जर क्रिप्टोनी केला असेल तर तुम्हाला USDTमध्ये किंवा क्रिप्टोमध्ये तुम्हाला विथड्रॉल घेऊ शकता तुम्ही. तर मी आता डिपॉझिट केला UPI थ्रू, तर मी आता विथड्रॉल घेणार UPI थ्रू. तर विथड्रॉल ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे, तिथे मी आपला अमाऊंट टाकलेला आहे 5000 आणि नेट बँकिंग टाकला आहे पेमेंट मेथडमध्ये. त्यानंतर मी आधार कार्ड नंबर टाकेल, माझा नेम लिहेल, लास्ट नेम लिहेल, ॲड्रेस टाकेल, फोन नंबर टाकेल, IFSC बँक कोड नंबर टाकेल आणि माझा अकाउंट नंबर टाकेल. त्यानंतर मी तिथे जाऊन कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यानंतर माझ्या ID मध्ये 24 तासाच्या अंदर किंवा 48 आवर्सच्या अंदर मला विथड्रॉल येऊन जाणार. तसंच बरेचसे लोकांना विथड्रॉलचे प्रॉब्लेम्स येतात. तर माझं म्हणणं इतकंच आहे की वीकेंड्सला तुम्ही विथड्रॉल नको घ्या आणि लाईव्ह मार्केट जेव्हा चालू राहतात तेव्हा तुम्ही विथड्रॉल घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला सोपं होणार विथड्रॉलसाठी आणि तुम्हाला कधीच काही डाऊट आणि कधीच काही तुम्हाला दिक्कत नाही येणार. तर तुम्ही बघू शकताय की आता आपण या व्हिडिओमध्ये डिपॉझिट आणि विथड्रॉल एकदम सोपी पद्धतीने सांगितलेलं आहे. तसंच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम फेस होत असणार तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्रामची चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तिथे तुम्हाला पर्सनली गाईड करेल आणि मी तिथे पर्सनली सिग्नल पण देतो बायनरीचे आपल्या कोटेक्समध्ये. ते पण आपले शुअर शॉट विन जातात. मी माझे फीडबॅक्स पब्लिक चॅनलवरती अपलोड करतो, तुम्ही बघू शकता माझ्या पब्लिक चॅनलवरती. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. तर या व्हिडिओला खूप जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला. तर लवकरात लवकर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत वेट करा. तर मित्रांनो चला बाय बाय, बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.